वाल्मिक कराड या व्यक्तीचेच गुन्हे नाही तर त्याच्या मुलाचे देखील गुन्हे तेवढेच भयंकर आहेत। त्यामुळेच तर बीडमध्ये वाल्मिक कराडला डॉन म्हणलं जाते। बऱ्याचशा लोकांना माहितीच नसेल वाल्मिक कराड यांच्या मुलांनी अतिशय घाणेरडं आणि भयंकर कृत्य केलं होतं। आपल्या सर्वांनाच माहिती असेल संतोष देशमुखांना यांची अतिशय निर्गुणपणे हत्या केली। त्यांच्या बॉडीमध्ये अक्षरशः रक्त साकळलं होतं। पाठीवरती, चेहऱ्यावरती, त्यांच्या पोटावरती अनेक ठिकाणी जखमा होत्या। अशी निर्गुणपणे त्यांची हत्या केली। यानंतर बऱ्याचशा आमदारांनी आवाज उठवला। त्यामध्ये संदीप क्षीरसागर या आमदारांनी पहिल्यांदा वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन सांगितलं होतं हा मुख्य गुन्हेगार आहे। त्यानंतर जितेंद्र आव्हाड, सुरेश धस या आमदारांनी देखील वाल्मिक कराडचंच नाव घेतलं आणि तेव्हापासून वाल्मिक कराड हे सर्वांच्या नजरेत नाव आलं। ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचे गुन्हे आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाचे देखील तेवढेच भयंकर गुन्हे आहेत। जसे बापाचे कारनामे तसेच मुलाचेही कारनामे समोर आलेत। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे राईट हँड समजले जातात, पण खरं पाहिलं तर तसं नाहीये। वाल्मिक कराडच धनंजय मुंडेला चालवतात असं आपण स्वतः नाही, पंकजा मुंडेच म्हणाल्या होत्या। पण सर्वांनीच ऐकलं पंकजा मुंडे काय म्हणाले, ज्यांच्याशिवाय पानही हालत नाही तो असा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड त्यांच्या मुलाचं नाव सुशील आहे आणि त्याचा भयंकर कारनामा समोर आलाय। वाल्मिक कराड यांच्या मुलाने म्हणजे सुशील कराडने त्यांच्याकडेच कामाला असलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीला वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांनी 2 साथीदारांना बरोबर घेतलं आणि त्या मुलीच्या घरी जाऊन जबरदस्तीने घरामधून त्या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं। एवढंच नाही तर त्या अल्पवयीन मुलीबरोबर या सुशील कराडने त्या मुलीचा विनयभंग देखील केलाय। आणि हे सर्व करून सुद्धा तो पोरगा असा फिरतोय जसं काही काही केलंच नाही आणि असं दाखवणं आमचा बाप म्हणजे सरकारचा बाप आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणी हात लावू शकत नाही। आणि यानंतर पीडित मुलीचे कुटुंबाचे घरचे जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घेतली नाही। पोस्को सारखा गंभीर गुन्हा असताना देखील पोलिसांनी तिथं गुन्हा दाखल करून घेतला नाही। का अल्पवयीन मुलीचं घरातून अपहरण केलं, याशिवाय विनयभंग केला तरी देखील पोलिसांनी सुशील कराड वाल्मिक कराडच्या मुलावरती गुन्हा दाखल करून काही घेतला नाही। पीडित मुलीच्या कुटुंबातील लोक अक्षरशः पोलीस स्टेशनची पायऱ्या चढून चढून थकून जातात तरी देखील पोलीस त्यांचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत। एवढी मोठी दहशत कोणाची आहे, त्या वाल्मिक कराडची की त्याच्यावरती असणाऱ्या मोठ्या माणसाची आहे? त्याबद्दल सर्वांनी विचार करायला हवा। पोलिसांनी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाची FIR किंवा गुन्हा दाखल करून घेतला नाही, त्यामुळे ते पीडित कुटुंब न्यायालयामध्ये गेलं। तेव्हा त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले, जबरदस्तीने घरामध्ये घुसणे, अपहरण करणे, मारहाण करणे, मुलीची विनयभंग करणं, एवढे सारे गुन्हे न्यायालयामध्ये दाखल करून घेतले। पण पोलीस स्टेशनला मात्र त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही। एवढंच नाही तर फोस्को अंतर्गत कलम 8 आणि 12 नुसार देखील सुशील कराडवरती गुन्हा दाखल झालाय। फोस्को अंतर्गत म्हणजे लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जे गुन्हे दाखल होतात त्याला फोस्को अंतर्गत म्हणतात। एवढे सारे गुन्हे त्या सुशील कराडवरती लागलेत। आता या गुन्ह्यामध्ये त्या मुलाला किती शिक्षा होईल कोणी सांगू शकत नाही, किंवा एखाद्यावरती राजाचा हात असतो तेव्हा सर्वांनाच माहिती आहे त्या व्यक्तीला जास्त काही शिक्षा होत नाही। कारण की सर्वांच्या डोळ्यासमोरचं ताजा उदाहरण म्हणजे वाल्मिक कराडचं नाव गुन्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे, तरी देखील वाल्मिक कराड काही पोलिसांना सापडत नाही। मग हा मोठा प्रश्न आहे, राजकीय नेते त्याला जाणून बुजून लपवताय का पोलीस त्याला शोधण्यामध्ये अपयशी ठरताय? जर आज या बाप मुलावरती योग्य ती कारवाई झाली नाही ना मित्रांनो, समजून घ्या महाराष्ट्रामध्ये फक्त राजकीय नेते आणि त्यांचे गुंड त्यांचंच चालणार, म्हणजे सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा करायची नाही। जर एखाद्याच्या घरात मुलीबरोबर विनयभंग झाला तर न्यायालयामध्ये जायचं नाही, पोलिसांकडे जायचं नाही, कारण की त्यांना न्याय मिळणार नाही। आणि जर आपल्याला प्रत्येकाला वाटत असेल प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, त्या प्रत्येक व्यक्तीने सांगावं एखाद्या अल्पवयीन मुलीला घरामध्ये घुसून तिचं अपहरण करून तिच्याबरोबर विनयभंग करणं हा किती गंभीर गुन्हा असतो। मग पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याची नोंद घेत नाही। मग महाराष्ट्रातील पोलीस, राजकीय नेते एवढं त्या व्यक्तीला का घाबरतात? हा व्हिडिओ जो कोणी बघतोय त्या प्रत्येक व्यक्तीला जर वाटत असेल संतोष देशमुखांना आणि त्या अल्पवयीन मुलीवरती झालेले अत्याचार यांना योग्य तो न्याय मिळायला हवा, त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे। आणि आपण हा विचार करून जर शांत बसलो आपल्याला काय करायचंय, पोलीस त्यांचं काम करतील, त्याच्यावरती काम चालणार नाही। जोपर्यंत सामान्य व्यक्ती आवाज उठवत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही।
त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवा. वाल्मिक कराड यांच्या मुलाने जो गुन्हा केलाय त्याच्यावरती सुशील कराड या व्यक्तीला काय शिक्षा द्यायला हवी कमेंट करून नक्की कळवा.